नमस्कार मित्रांनो, एज्युटिव्स मुकुंद पवार चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या या मालिकेमधला हा तिसरा व्हिडिओ आणि आपण पाहत आहोत इयत्ता 8वीच्या पेपर नंबर 1 मधील विभाग क्रमांक 1 तो म्हणजे भाषा या विभागामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे आकलन. आकलनामधील आपण मागील घटकामध्ये आपण उतारे कसे सोडवावेत हे पाहिलेलं आहे. तर आजच्या घटकामध्ये आपण कविता कशा सोडवाव्यात हे पाहणार आहोत. त्या अगोदर मला सांगायला आवडेल की आपण आकलन या घटकामध्ये 4 प्रकारचे घटक असतात. उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद या 4 बाबी असतात. आणि या 4 बाबीपैकी कोणतेही या 4 घटकापैकी कोणतेही 2 घटक परीक्षेला येतात. मग उतारा किंवा कविता येतील किंवा आकलनामध्ये सुसंगत वाक्यांचा परिच्छेद किंवा संवादी, आणि प्रत्येक घटकावर 3 प्रश्न विचारलेले असतात आणि त्याला असतात गुण 6. तर आपण पाहूया कविता कशी सोडवायची. सुरुवातीला आपण एक कविता घेऊ आणि त्या कवितेवर आधारित प्रश्नोत्तर कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. यानंतर मी देणार आहे काही ट्रिक, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. चला तर पाहूया. एक कविता ही कविता 2017 या वर्षी परीक्षेला आलेली आहे. हे परमात्मन जेथे नशिवे भीती मनाला काही, डोळे करुणीवर चालाया शंका वाटत नाही. जेथे असती मार्ग तूप मोकळे ज्ञानाच्या प्राप्तीचे, संकोचाने तुकडे तुकडे झाले नच जनतेचे. शुद्ध अशा त्या सत्या वाचुनी शब्द न जेथे वाया, हात पसरितो उद्यम संतत पूर्णतेस मिळावाया. मृत रूढींच्या भयान पुलिनी पाऊनिया लोपला, प्रज्ञेचा तो निर्झर निर्मळ लुप्तप्राय न झाला. कृपा प्रेरणा तुझीच कारण ज्या आचारा विचारा, होऊनी तदविस्तार मनाच्या प्रगतीस मिळतो थारा. प्रभो अशा त्या स्वातंत्र्यतेच्या स्वर्गा माझी ताता, हो माझा देश निरंतर जागृत सत्वर आता. आता यावर आधारित जे प्रश्न विचारलेले ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1, कवितेच्या आशयानुसार स्वातंत्र्याचा कोणता फायदा सांगितला आहे? पर्याय 1, सर्व वाटा स्वच्छ होणार आहेत. पर्याय 2, विद्यार्जनाचे मार्ग मोकळे होणार आहेत. पर्याय 3, माणसातील भेद दूर होणार आहेत. पर्याय 4, ईश्वरप्राप्ती सहज होणार आहे. प्रश्न दुसरा, कवितेत कशाच्या मदतीची अपेक्षा केली आहे? पर्याय 1, जगताना आधार मिळावा. पर्याय 2, सहज ज्ञान मिळावे. पर्याय 3, सतत उद्योग मिळावा. पर्याय 4, फिरण्याचे स्वातंत्र्य मिळावे. प्रश्न क्रमांक 3, कवितेतील वर्णनानुसार चुकीचे विधान कोणते? पर्याय 1, मनाच्या उन्नतीत अडथळे निर्माण होतात. पर्याय 2, वाईट परंपरा नष्ट झाल्या. पर्याय 3, विद्येचा झरा वाहत राहिला. पर्याय 4, वागण्या बोलण्यावर तुझा आशीर्वाद मिळाला. टिप नंबर 1, कविता आपल्याला संपूर्ण वाचून घ्यावी लागेल आणि समजून घ्यावी लागेल. टिप नंबर 1 म्हणजे जोपर्यंत कविता तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत त्या आधारित प्रश्न आपल्याला समजणार नाही. एखादा प्रश्नाचा शब्द त्या कवितेमध्ये आलेला असेल आणि आपण घाई करून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, पण तसं करायचं नाही. कविता पहिल्यांदा पूर्ण वाचून घ्यायची आहे. टिप नंबर 2, कविता वाचून घेतल्यावर त्यातील मुख्य विषय कोणता आहे, त्याचा कशावर आधारित परीक्षा आहे, काय आहे त्या कवितेमध्ये हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला विषय समजणार नाही तोपर्यंत त्या कवितेवरचे प्रश्न आपल्याला कसे सोडवायचे हे समजणार नाही. त्यामुळं कविता वाचून झाल्यावर आपण त्यावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी कवितेचा विषय माहीत करून घेणं, कविता कशावर आधारित आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. टिप नंबर 3 अशी आहे की कवितेतील जे शब्द आलेले आहेत त्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप बारीक शब्द आलेले असतील आणि सुसंगत अर्थ लावण्याचा आपण त्याचा प्रयत्न करायचा आहे. टिप नंबर 4 अशी आहे की उत्तर सोडवत असताना आपल्याला प्रश्न दिलेले असल्यावर आपल्याला पहिला किंवा दुसरा किंवा ठराविक एखादाच पर्याय योग्य आहे असं वाटतं, तर अशी घाई न करता आपण 4ही पर्याय व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि त्यातील अचूक पर्याय कोणता आहे हे ठरवायचं आहे आणि तो पर्याय कवितेशी ताडून पाहायचा आहे. म्हणजे तो पर्याय कवितेशी सुसंगत आहे का, बरोबर आहे का कवितेतून हे समजून घ्यायचं आहे. आणि पुढची आणि शेवटची टीप अशी आहे की कविता सोडवताना
जेव्हा आपण उत्तर ठरवतो की हे उत्तर बरोबर आहे, ते अचूक आहे, तर मार्किंग करताना व्यवस्थित मार्किंग करावे. अशा प्रकारे आज आपण कविता कशी समजून घ्यावी आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कवितेवर आधारित जे 3 प्रश्न असतात ते कसे सोडवावेत हे समजून घेतलं. आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुसंगत वाक्यांचा परिच्छेद कसा सोडवावा. तर पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.